Now, 12th important cytoplasmic cell organelle, which we called it as a largest cytoplasmic cell organelle and which is not enveloped by membrane. जो सगळ्यात मोठा सायटोप्लाझ्मिक सेल ऑर्गनेल आहे, ज्याला मेम्ब्रेन बाउंड नाही आहे किंवा मेम्ब्रेनचं कव्हरिंग नाही आहे, दॅट सायटोप्लाझ्मिक सेल ऑर्गनेल वी कॉल इट ॲज अ न्यूक्लियस. And it was first discovered by the scientist Robert Brown, and it was from pus cell. He obtained pus cell from bandage which was collected from the local hospitals. Local hospitals कडनं जे जखमेवरचे फेकलेले बँडेज आहेत, हे बँडेज कलेक्ट करून ह्या रॉबर्ट ब्राऊनने पस सेलपासून हा न्यूक्लियस ऑब्झर्व केलेला आहे. इट वॉज फर्स्ट अंडर द मायक्रोस्कोप. नाव दिस न्यूक्लियस कन्सिस्ट ऑफ आउटर मोस्ट बाउंड्री. हा सगळ्यात मोठा सायटोप्लाझ्मिक सेल ऑर्गनेल आहे. हा बनलेला आहे आउटर मोस्ट बाउंड्री, ज्याला आपण म्हणतो न्यूक्लिअर एन्व्हलप किंवा न्यूक्लिअर मेम्ब्रेन. त्याच्या आतमध्ये थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स आहेत, ज्याला आपण क्रोमॅटिन नेटवर्क म्हणतो. इट इज अ क्रोमोझोम. Okay, one or two dark stained body which is present in a nucleus, call it as a nucleolus, ज्याला आपण न्यूक्लिओलस म्हणतो. and a liquid matrix which is present in a nucleus, जे लिक्विड मॅट्रिक्स न्यूक्लियसमध्ये आहे त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओप्लाझम और कॅरिओलिम्फ. त्यालाच आपण कॅरिओलिम्फ म्हणतो. बरोबर आहे. नाउ द फर्स्ट हेडिंग that is membrane or envelope. It consists of double layer of limiting membrane. हा डबल लेयर लिमिटिंग मेम्ब्रेननी बनलेला आहे. आउटर न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड इनर न्यूक्लिअर मेम्ब्रेन. बरोबर आहे. नाव आउटर न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड इनर न्यूक्लिअर मेम्ब्रेन ऑन द surface of outer nuclear membrane, outer nuclear membrane च्या surface वरती there is a presence of ribosome. It was first reported by the scientist Paranaz. पारानाज नावाच्या सायंटिस्टनी शोधून काढलंय की न्यूक्लिअर एन्व्हलप अँड ऑल्सो देअर इज अ प्रेझेन्स ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ह्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इथे ह्याच्या सरफेसवरती प्रेझेंट आहे असं. बरोबर आहे. सो देअर इज अ प्रेझेन्स ऑफ रायबोझोम, कॉल इट ॲज अ पारानाज ग्रॅन्युल्स. नाव this nuclear membrane, outer and inner nuclear membrane, separate cytoplasm from that of nucleoplasm. न्यूक्लिओप्लाझम आणि सायटोप्लाझमला सेपरेट करणारं हे मेम्ब्रेन आहे. Now, in between outer and inner nuclear membrane, there is a presence of space. ही space है, पोकळी है, which measures about 10 to 15 nm. And this space, call it as a perinuclear space, was filled with a colorless liquid matrix. ही कलरलेस लिक्विड मॅट्रिक्सने फिलअप झालेली आहे. नाव द इनर मेम्ब्रेन इज लाइन्ड बाय न्यूक्लिअर लॅमिना, अ नेटवर्क ऑफ प्रोटीन फायबर दॅट हेल्प्स इन मेंटेनिंग शेप ऑफ न्यूक्लियस. द न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज नॉट कंटिन्युअस. आता हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन कंटिन्युअस नाही आहे. It is perforated by a small gaps or pores, and that we call it as a nuclear pore. The nuclear pore is for communication. The different reaction. हा न्यूक्लियसला आपण काय म्हणतो? न्यूक्लियस we call it as a master cell organelle. ह्याला आपण मास्टर सेल ऑर्गनेल म्हणतो. का म्हणतो? कारण ह्याच्यामध्ये क्रोमोझोम आहे, which is responsible, that is DNA आहे, which is responsible for heredity and variation. It also helps in a synthesis of DNA, RNA
ribosome. It plays important role in a protein synthesis. It is responsible to keep the chromosome number constant, and thus we call the nucleus as a master cytoplasmic cell organelle. असा आता हा कम्युनिकेशन करण्यासाठी हा न्यूक्लियर मेम्ब्रेन इंटॅक्ट नाही आहे. देअर इज अ परफोरेशन, वी कॉल इट ॲज अ न्यूक्लियर पोर, अँड दिस न्यूक्लियर पोर इज गार्डेड बाय अ पोर कॉम्प्लेक्स. हा न्यूक्लियर पोर कॉम्प्लेक्सनी गार्ड केलेला राहतो, अँड धिस पोर कॉम्प्लेक्स इज रिस्पॉन्सिबल टू मेंटेन द फ्लो ऑफ मटेरियल फ्रॉम न्यूक्लियस टू सायटोप्लाझम और व्हाईस वर्सा, किंवा सायटोप्लाझम टू न्यूक्लियस. हे जे मटेरियलचं ट्रान्सफर होईल हे कोण कंट्रोल करेल? It is controlled by nuclear pore complex. The pore complex is responsible to control the transaction. Then this perinuclear space is filled with the colorless liquid matrix. Now inside this there is a presence of nucleoplasm or karyolymph. The nucleoplasm, what is nucleoplasm? The liquid matrix, जे लिक्विड मॅट्रिक्स न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या आतमध्ये आहे त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओप्लाझम किंवा कॅरिओलिम्फ, अँड इट कन्सिस्ट ऑफ न्यूक्लिक ॲसिड, प्रोटीन मॉलिक्युल्स, मिनरल्स अँड सॉल्यूट, अँड इट इज रिस्पॉन्सिबल, this is responsible for मेकिंग न्यूक्लियोटाईड. ह्याच्यामध्ये न्यूक्लियोटाईड्स तयार होतील आणि न्यूक्लियोटाईड एकत्र येऊन काय करतील? DNA स्ट्रँड तयार करतील. ओके, दॅन इट ऑल्सो कंटेन, दिस न्यूक्लियोप्लाझम कंटेन थ्रेड लाईक स्ट्रक्चर, वी कॉल इट ॲज अ क्रोमॅटिन नेटवर्क, अँड इट ऑल्सो कंटेन अ डार्क स्टेन बॉडी कॉल इट ॲज न्यूक्लिओलस. हा न्यूक्लिओलस बनलेला आहे RNA प्लस रायबोझोमल प्रोटीन, अँड इट इज द बेस्ट नोन ॲज अ साईट ऑफ रायबोझोम बायोसिंथसिस. हे रायबोझोम बायोसिंथसिसची साईट आहे. द RNA इज मेड इन अ न्यूक्लिओलस. फॉर एक्झाम्पल, द cell of oocyte contain large nucleolus, whereas sperm cell contains small inconspicuous nucleolus. They appear as a dense spherical bodies present near chromatin network. Okay, then the chromatin network or a thread like structure जे न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणतो क्रोमॅटिन नेटवर्क. क्रोमॅटिन नेटवर्क इज नथिंग बट द लूज फॉर्म ऑफ क्रोमोझोम. हा क्रोमोझोमचा लूज फॉर्म आहे किंवा डिस्पर्स झालेला फॉर्म आहे. हा जेव्हा मेटाफेज, द सेल डिव्हिजनमधली एक फेज आहे मेटाफेज, मेटाफेजमध्ये येईल तेव्हा हा कंडेन्स झालेला असेल. इट गेट कंडेन्स्ड अँड धिस मेटाफेजिक क्रोमोझोम is clearly observed under microscope. Otherwise, it appears as a loose dispersed form, ज्याला आपण beads on a string मॉडेल म्हणतो. असा हा लूज फॉर्ममध्ये आणि इझिली ऑब्झर्व न होणारा फॉर्म आहे. बरोबर आहे. नाव द क्रोमॅटिन मटेरियल कंटेन DNA, हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन अँड RNA. इन सम रिजन ऑफ क्रोमॅटिन, ह्या क्रोमॅटिनच्या काही रिजनमध्ये DNA इज मोर अँड इज जेनेटिकली ॲक्टिव्ह कॉल्ड euchromatin. Some region that contain more number of protein and less DNA are genetically inert are called it as heterochromatin. जो डेन्स स्टेन आहे आणि जो लेस डेन्स स्टेन आहे, स्टेनिंग केल्यावर हे डेन्स स्टेन होईल आणि दुसरा थोडा कलरेशन त्याच्यामध्ये कमी राहील. सो इट इज euchromatin अँड heterochromatin region. नाव द क्रोमोझोम
which provide us individual identity is located in a nucleus. So nucleus is one of the most important cytoplasmic cell organelle. आता आपल्या बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम आहे. हे 46 क्रोमोझोम ह्या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात प्रत्येक सेलमध्ये. फक्त स्पर्म आणि ओहममध्ये हॅप्लॉइड सेट राहील. 23 क्रोमोझोम स्पर्ममध्ये राहतील, 23 क्रोमोझोम ओहममध्ये राहतील. आणि जेव्हा परत फर्टिलायझेशन होईल, परत 23 + 23 क्रोमोझोम फ्रॉम मेल विच इज कॅरीड आउट बाय स्पर्म आणि 23 क्रोमोझोम फिमेल ओहममध्ये असलेले ते कंबाईन होऊन परत क्रोमोझोम नंबर कॉन्स्टंट ठेवला जाईल, दॅट इज 46 क्रोमोझोम. बरोबर आहे. सो धिस क्रोमोझोम इज प्रेझेंट इन अ न्यूक्लियस. सो न्यूक्लियस इज one of the most cytoplasmic cell organelle, called it as a master cell organelle, responsible it is responsible to control protein synthesis. Okay, thank you. न्यूक्लियसची डायग्राम विचारतात, न्यूक्लियसची डायग्राम करून ठेवायची. आता हे कशी विचारतात माहिती का, हे जे लेबलिंग्स आहेत ह्याला समजा ए, ह्याला बी, ह्याला सी, ह्याला डी, आयडेंटिफाय ABCD असं विचारलं जाऊ शकतं. सो यू हॅव टू रिकग्नाइज प्रॉपर नेम ऑफ ABC and D. ओके, हा महत्त्वाचा आहे, तयार करून ठेवायचा.